आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यामध्ये सुद्धा शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे। या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6,000 रुपयांचा निधी देतं। आता याच धर्तीवर राज्य सरकार सुद्धा या कुटुंबांना 6,000 रुपयाचा निधी देणार आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा राज्यातल्या 1,15,00,000 शेतकऱ्यांना फायदा होऊ शकणार आहे। आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले। विशेषतः आपल्या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांपैकी काही घोषणांच्या अंमलबजावणीचे निर्णय आज करण्यात आले आहेत। यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे मोदीजी शेतकऱ्यांना 6,000 रुपये देतात, त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार देखील 6,000 रुपये देणार आहे। त्या योजनेला आज मान्यता मिळालेली आहे आणि आता जवळपास 1 कोटी लाभार्थ्यांना 6,000 रुपये हे जसं जसं केंद्र सरकार त्यांचे पैसे देईल त्याचवेळी राज्य सरकार देखील आपले पैसे देईल। म्हणजे आता शेतकऱ्यांना 12,000 रुपये हे महाराष्ट्रामध्ये माननीय मोदी साहेब आणि नमो योजनेतनं या ठिकाणी प्राप्त होणार आहे। आपण दुसरी एक घोषणा केली होती ती म्हणजे 1 रुपयात पीक विमा। आज त्याही मान्यता मिळालेली आहे आणि आता पीक विम्याकरता शेतकऱ्यांना हिस्सा भरण्याची आवश्यकता पडणार नाही, केवळ रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यांनी रजिस्ट्रेशन करावं म्हणून 1 रुपया त्याकरता ठेवण्यात आलेला आहे। 1 रुपयात त्यांनी रजिस्ट्रेशन केलं की त्यांना त्या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। यासोबत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, जे 6 जिल्ह्यांपुरतं मर्यादित होतं, आपण बजेटमध्ये घोषणा केली होती, त्याप्रमाणे आता ते मिशन संपूर्ण राज्याकरता आपण लागू केलेलं आहे। 1900 कोटी रुपये त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत आणि यामध्ये नैसर्गिक शेतीच्या अंतर्गत पुढच्या काही वर्षांमध्ये 25 लाख हेक्टर जमीन आपल्याला आणायची आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 13 लाख शेतकरी आपण प्रशिक्षित करतो आहोत आणि विविध गट त्या ठिकाणी तयार करतो आहोत आणि या गटांना या ठिकाणी नॅचरल शेती करता किंवा जैविक शेती करता प्रमाणीकरण करण्याकरता लॅबोरेटरीज आपण देतो आहोत। 1000च्या वर अशा प्रकारच्या लॅबोरेटरीज या राज्यामध्ये तयार होतील की ज्या जैविक खतांच्या संदर्भात किंवा इतर निविष्ठांच्या संदर्भात त्या ठिकाणी सर्टिफिकेशन करतील, जेणेकरून त्या संदर्भात जे काही प्रॉडक्ट तयार होईल किंवा जो काही शेतमाल तयार होईल त्याचं सर्टिफिकेशन त्या ठिकाणी राहील। हा देखील निर्णय घेण्यात आला आहे। 2 महत्वाच्या पॉलिसीज आज मंत्रिमंडळाने मान्य केल्या, ज्याच्यामध्ये राज्याची आयटी पॉलिसी ही मंजूर करण्यात आली आहे। राज्याच्या आयटी पॉलिसीमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही त्या ठिकाणी आकृष्ट करण्यात येणार आहे आणि याकरता वेगवेगळे इन्सेंटिव्ह तयार केले आहेत आणि यासोबत राज्यामध्ये एम हब म्हणजे महाराष्ट्र हब हा देखील एक आपण तयार करतो की जे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातलं एक अत्यंत मोठं केंद्र असेल आणि जिथनं मोठ्या प्रमाणात आपण आयटी एक्सपोर्ट करू शकू अशा प्रकारचं एक केंद्र असणार आहे। यासोबत आपण वस्त्रोद्योग धोरण, नवीन वस्त्रोद्योग धोरणाला देखील आज मान्यता दिली आहे की ज्याच्यामध्ये 25,000 कोटीची गुंतवणूक आणि 5 लाख लोकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचं धोरण देखील आपण मंजूर केलंय। आणि विशेषतः हे धोरण मंजूर करताना कापूस उत्पादक क्षेत्राला जास्त सवलती त्या ठिकाणी आपण देतो आणि सोबत आपल्या सुतगिरड्यांना वीज स्वस्तात मिळावी म्हणून इलेक्ट्रिसिटी सबसिडी तर देतोच आहोत, पण त्यासोबत जे लोक सोलरवर जातील त्यांना वेगळा इन्सेंटिव्ह आपण देतो आहोत, जेणेकरून त्यांच्यावर विजेचा भार हा कमी होणार आहे। असे अनेक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतलेले आहेत। मराठवाड्यातील मराठा समाजातील जे व्यक्ती आहेत, त्यांना समाज आहे, त्यांना कुणबीचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। काय नेमकी ही जी समिती स्थापन करण्यात आली आहे हा अभ्यास गट आहे
सातत्याने ही मागणी येत होती. जसं आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुणबी मराठा, मराठा कुणबी अशा प्रकारच्या नोंदी आहेत आणि त्यांना ते सर्टिफिकेट मिळतं. मराठवाड्याच्या संदर्भातली ही मागणी सातत्याने येत होती आणि म्हणून याचा कायदेशीर अभ्यास करण्याकरता ही समिती तयार करण्यात आलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात असे निर्देश दिले आहेत की सातत्याने ही मागणी होते, तर याची वास्तविकता काय आहे, अशा प्रकारे देता येतील का, याच्या नोंदी काय आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ही कमिटी करेल आणि तशा प्रकारचा अहवाल माननीय मुख्यमंत्र्यांना देईल. सर, मुंबईमध्ये समूह पुनर्विकास मोठे प्रोत्साहन आहे. 50% त्याला सवलत देण्यात आली. मुंबईमध्ये जे काही समूह पुनर्विकास आहे याला चालना देण्याकरता 1 वर्षाची स्कीम आणलेली आहे. या 1 वर्षामध्ये जे लोक क्लस्टर रिडेव्हलपमेंटमध्ये येतील, समूह पुनर्विकासात येतील, अशांना 50%च त्या ठिकाणी शुल्क जे आहे महानगरपालिकेचं ते आकारण्याच्या संदर्भात, म्हणजे 50%ची सवलत देण्याच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आलाय. कारण शेवटी मुंबईमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग स्टॉक तयार करायचा असेल आणि विशेषतः जो खरा मुंबईकर आहे याला परवडणारा विकास, म्हणजे याला आपलं घर सोडून बाहेर जायची गरज पडू नये, तर त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह देण्याची आवश्यकता आहे. त्याला एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह मिळावा म्हणून समूह पुनर्विकासात जर ते आले तर त्यांना वाढीव क्षेत्र मिळेल आणि ही जी सवलत दिली आहे आणि जे ऍडिशनल FSI दिलाय त्यामुळे त्याला त्याचं बांधकाम हे जवळपास मोफत त्या ठिकाणी मिळेल, अशा प्रकारची योजना तयार करण्यात आली. नाही, पहिल्या आता 1 वर्षाकरता योजना आहे. 1 वर्षात, कारण ही जर ओपन एंडेड ठेवली तर त्याच्यामध्ये मग फार वेळ लागतो, प्रपोजल्स घेऊन लोक येत नाही, त्यामुळे कुठला तरी इन्सेंटिव्ह असला पाहिजे. म्हणून वर्षभरात जेवढे प्रपोजल येतील त्यांनाच फक्त योजना लागू राहील. सर, छगन भुजबळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे काही महत्त्वाचे